Now let's see the next question is here. Question number 5. If 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0, then find the permissible values of cos theta. आता फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज अ परमिसिबल व्हॅल्यूज. आपल्याला परमिसिबल व्हॅल्यू म्हणजे काय हे पहिल्यांदा बघायचं आहे. आपल्याला कॉस थीटाची परमिसिबल व्हॅल्यू फाइंड करायची आहे. परमिसिबल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा. वी नो दॅट दी रेंज ऑफ दिस फंक्शन्स lie between closed interval -1 to 1. ओके, म्हणजे कॉस थीटा आपल्याला ज्या व्हॅल्यूज देते थीटाच्या एव्हरी रिअल नंबरसाठी त्या व्हॅल्यू ऑलवेज आपल्याला माहीत आहेत तर -1 आणि 1च्या मध्येच आहेत. आणि या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूजनाच आपण काय म्हणतोय परमिसिबल व्हॅल्यूज. सिमिलरली साईनचंही तसंच आहे. साईनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तो साइन ट्रिग्नोमेट्री आपल्याला ज्या व्हॅल्यू देणार आहे त्या व्हॅल्यू ऑलवेज लाई बिटवीन -1 टू 1. मीन्स the permissible values of these two functions are closed interval -1 to 1. आणि समजा आपल्याला व्हॅल्यू जी आहे साइनची किंवा कॉसची -1 पेक्षा ग्रेटर किंवा -1 पेक्षा लेस येत असेल तर ऑल दीज व्हॅल्यूज आर नॉट परमिसिबल व्हॅल्यूज. म्हणजेच बघा या ठिकाणी जर आपण नंबर लाईन कन्सिडर केली, या नंबर लाईनवरती आपण इंटिजर नंबर प्लॉट केले 0 1 2 3 -1 -2 ओके. आता या दोन्ही फंक्शनचे जे रेंज आहे ते आहे तुमची क्लोज्ड इंटरवल -1 to 1. म्हणजे याच्या व्हॅल्यू फक्त या इंटरवल पुरत्याच आहेत मर्यादित एवढ्याच येतात. याच्यापेक्षा 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू हे दोन्ही फंक्शन तुम्हाला कधीही देत नाहीत किंवा -1 पेक्षा लहान व्हॅल्यू सुद्धा हे दोन्ही ट्रिग्नोमेट्री रेशोज आपल्याला देत नाही. म्हणजेच हा जो स्पॅन आहे दिस स्पॅन इज नोन ॲज अ परमिसिबल व्हॅल्यूज. म्हणजे या ठिकाणी जो आयरो दाखवलेला आहे आपण बोथ साईडला या ठिकाणी मिळणाऱ्याच्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या कशा असणार आहेत नॉट परमिसिबल व्हॅल्यूज. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी दी गिवन कंडिशन इज हियर. या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0. या रिलेशनचा यूज करून आपल्याला cos theta फाइंड आउट करायचं आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल वी नो दॅट इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन पहिल्यांदा आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे सॉल्व केल्यानंतर पहिल्यांदा हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते तुम्हाला इन टर्म्स ऑफ अ साईनमध्ये दिलेलं आहे. साइन ट्रिग्नोमेट्री त्याच्यामध्ये मिळालं आहे. त्यामुळे मिळणारी व्हॅल्यू जी आहे ती फक्त आपल्याला पहिल्यांदा काय मिळेल साईनची आणि त्या साईनच्या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर कॉस थीटा. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट दी गिवन इक्वेशन इज हियर. गिवन दैट 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0. Okay, so for solving this equation first of all we take a common factor. आता याच्या दोन टर्म्स आहेत, याच्यामधून आपल्याला कॉमन फॅक्टर बाहेर घ्यायचा आहे आणि देअर कॉमन फॅक्टर इज sin theta. So in bracket we write here 2 sin theta. sin theta एक बाहेर घेतला आहे म्हणजे या ठिकाणी टर्म असेल तुमची 2 sin theta प्लस sin theta बाहेर कॉमन घेतलेला आहे म्हणजे here we write 3 is equal to 0. Means in this case we get sin theta into 2 sin theta plus 3 is equal to 0. म्हणजेच काय तर प्रोडक्ट ऑफ दिस टर्म काय आहे 0 आहे. आता दोन टर्मचा प्रोडक्ट 0 त्याच वेळी असतो ज्यावेळी त्या दोघांपैकी एक टर्म तुमची काय असली पाहिजे 101% 0 असली पाहिजे. मीन्स वी राईट हियर sin theta is equal to 0 or 2 sin theta is equal to 2 sin theta plus 3 is equal to 0. So here we get the value of sin theta is 0. Simplify this and find out the value of sin theta. Therefore 2 sin theta is equal to we write -3. Therefore sin theta is equal to get -3 by 2. Therefore we get the value of sin theta is -3 by 2 get -1.5. Ratio of these two terms get -1.5. Okay, for solving this equation we will get two values of sin theta. But या ठिकाणी आपण sin theta ची परमिसिबल व्हॅल्यू ऑलरेडी फाइंड केलेली आहे आणि ती व्हॅल्यू फक्त वजा 1 आणि याच्यामध्ये लागली. आता 0 जो आहे दिस व्हॅल्यू इज
lie between interval -1 to 1. But ही जी व्हॅल्यू आहे वजा 1 आणि 5, दिस व्हॅल्यू इज नॉट परमिसिबल. ही तुमची परमिसिबल व्हॅल्यू नाही, कारण की ही व्हॅल्यू तुमची या ठिकाणी येणार आहे -1 आणि -2च्या मध्ये, आणि या ज्या व्हॅल्यू आहेत या तुमच्या काय आहेत, नॉट परमिसिबल व्हॅल्यूज आहेत. सो हिअर वी राईट फर्स्ट, बट the permissible value of sine function is lie between -1 to 1. Therefore, the permissible value of sine theta is not equal to, using this condition, sine theta is not equal to -1.5. Therefore, the value of sine theta is get 0. Sine theta ची जी व्हॅल्यू आहे परमिसिबल, ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 0. बट या क्वेश्चनमध्ये आपल्याला परमिसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा फाइंड करायचं आहे. सो युजिंग दिस व्हॅल्यू ऑफ साइन थीटा टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा. सो हियर वी विल यूज द आयडेंटिटी. सो वी हॅव साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा is equal to 1. So we know that the value of sin theta is 0. So put here sin theta is 0 square plus take a cos square theta as it is equal to write 1. Square of this term get 0 plus cos square theta get 1. Sum of these two term get cos square theta. Value of cos square theta get 1. Now taking square root on both sides. Square root of cos square theta is get cos theta and square root of 1. We know that 1 is square root of 1 is we write plus -1 because of square of positive and negative term always get a positive. It is -1 चा स्क्वेअर केला तरी तो 1च येतो, +1 चा स्क्वेअर केला तरी तो 1च येतो. त्यामुळे cos थीटाच्या आपल्याला ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, we get the two values of cos theta +1 and -1. And we know that the permissible values of cos theta lie between close the interval. ज्या cos theta व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू काय होतात तर -1 to 1 मध्ये बिलॉंग करतात. ओके, and we know that +1 is lie between this span and -1 is also lie between this span. So in that case we have to find the permissible values of cos theta, and we get the value of cos theta is +-1. Okay, these two are the cos theta is equal to +-1. These two are the permissible values. Okay, now let's see the next example. I hope example तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल सिमिलर टाईपचं आहे, ते आपण आता काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे या ठिकाणी. इफ 2 cos square theta -11 cos theta plus 5 is equal to 0, then find the possible value of cos theta. पॉसिबल मीन्स परमिसिबल व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आणि या ठिकाणी जे इक्वेशन दिलेलं आहे इट इज ऑल्सो दी क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲक्च्युली आपल्याला कॉस थीटामध्ये दिलेलं आहे. म्हणजे जनरली आपलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते सर्वांना माहीत आहे, या फॉर्ममध्ये असतं ax² + bx + c is equal to 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ x. बट हे इक्वेशन सुद्धा क्वाड्रॅटिकच आहे, बट इन टर्म्स ऑफ कशामध्ये दिलेलं आहे, कॉसमध्ये. म्हणजेच हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपण ज्या व्हॅल्यू फाइंड करणार आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला कशाच्या मिळणार आहेत तर कॉस थीटाच्या. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन इज देअर 2 cos square theta -11 cos theta plus 5 is equal to 0. आता फर्स्ट ऑफ ऑल this equation we have to solve by using factorization. Actually quadratic equation च्या आपण मेथड बघितलेले आहेत, डिफरंट फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्म्युला मेथड. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की हे इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व होते का. जर फॅक्टरायझेशन मेथड अप्लाय होत नसते
सॉल्व्ह होत नसेल या मेथडने तर आपल्याला काय करायचं आहे तर फॉर्म्युला मेथड यूज करायची आहे. तर या ठिकाणी बघायचं आहे तर प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म गेट 10. तर 10चे असे फॅक्टर काढायचे आहेत आपल्याला की ज्या फॅक्टरचा प्रोडक्ट हा +10 आला पाहिजे आणि त्याच फॅक्टरची जी सम आहे ती काय आली पाहिजे -11. सो दी फॅक्टर्स आर वी राईट हिअर -1 -10. Okay, now see here, product of these two term get 10 and sum of these two term get here -11. So we write here 2 cos square theta, split this value -11 आपण split up केला -1 आणि -10 मध्ये -1 cos theta -1 या ठिकाणी 1 लिहिला नाही लिहिला तरी तो त्या ठिकाणी प्रेझेंट असतो हे लक्षात ठेवा. देन -10 cos theta plus 5 is equal to 0. Okay, now taking common factor of first term is there cos theta. In bracket we write 2 cos theta -1, then -5. take a common factor of both term. या ज्या लास्ट 2 टर्म आहेत त्याच्यामध्ये जो कॉमन फॅक्टर आहे तो आहे -5. हा -5 जर कॉमन फॅक्टर बाहेर घेतला तर इन ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळेल 2 cos theta -1 is equal to 0. नाउ टेकिंग कॉमन फॅक्टर या ज्या 2 टर्म्स आहेत या 2 टर्ममधून पुन्हा आपल्याला कॉमन फॅक्टर बाहेर घ्यायचा आहे. टेक अ कॉमन फॅक्टर इज देअर 2 cos theta -1. in bracket we write half bracket is a common factor as said that here we get the term cos theta -5 is equal to 0. Okay, now we know that here product of this bracket is 0, so we write here first bracket 2 cos theta -1 is equal to 0 or another bracket cos theta -5 is also equal to 0. म्हणजे दोन ब्रॅकेटचा गुणाकार प्रोडक्ट 0 त्याच वेळी येतो ज्यावेळी वन ऑफ दी ब्रॅकेट इज गेट अ 0 व्हॅल्यू. ज्यावेळेस एक ब्रॅकेट यातला तुम्हाला 0 व्हॅल्यू देईल त्याच वेळी हा प्रोडक्ट तुमचा काय असेल 0 असेल. नाउ सिम्प्लिफाय दिस वी राइट हियर 2 cos theta is equal to get 1 or cos theta is equal to get here 5. Now after simplifying you will get the value of cos theta is half and value of cos theta is here we get 5. But we know that the permissible values of cos theta, but we write here permissible value of means possible value. Possible values of cos theta is always lie between close interval -1 to 1. म्हणजे कॉसच्या व्हॅल्यू आपल्याला नेहमी देतो त्या व्हॅल्यू नेहमी -1 आणि 1च्या मध्येच काय करतात बिलॉंग करतात. बट याच्यामध्ये हाफ व्हॅल्यू इज बिलॉंग्स टू दिस इंटरव्हल बट 5 डज नॉट बिलॉंग्स टू दिस स्पॅन. या इंटरव्हलमध्ये तुमची 5 व्हॅल्यू इन्क्लूड होत नाही कारण की 5 जो हा नंबर आहे तो 1 पेक्षा काय आहे मोठा आहे. त्यामुळे धिस इज दी नॉट परमिसिबल व्हॅल्यू and permissible value of cos is get half. So we write here final answer is using this condition, therefore we write here cos of theta is not equal to get 5, therefore value of cos theta means permissible values of cos theta is get half. ओके, पुन्हा एकदा लक्षात ठेवा परमिसिबल व्हॅल्यू म्हणजेच काय जी व्हॅल्यू या स्पॅनमध्ये काय होते लाई होते. आता जर हा स्पॅन आपण बघितला तर हाफ व्हॅल्यूज या स्पॅनमध्ये लाई होते त्यामुळे ही व्हॅल्यू तुमची परमिसिबल व्हॅल्यूज आहे. बट 5 जो आहे तो म्हणजे 5 जो नंबर आहे तो या स्पॅनमध्ये लाई होत नाही त्यामुळे 5 इज नॉट परमिसिबल व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन. ओके, सो फर्स्ट अपॉन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ example number 6. Now let's see the question number 7 is here. Find acute angle theta such that 2 cos square theta plus 3 sin theta. Okay, so for finding the acute angle theta we have to give the conditions here. 2 cos square theta is equal to 3 sin theta. Actually
हे जे एक्झाम्पल आहे, जे प्रिव्हियस एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहेत 5 आणि 6 नंबरचं एक्झाम्पल, सिमिलर टाईपचं एक्झाम्पल आहे. बट हे जर इक्वेशन आपण बघितलं तर याच्यामध्ये 2 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आपल्याला दिसत आहेत, साइन फंक्शन आणि कॉस फंक्शन. आता पहिल्यांदा हे जे इक्वेशन आहे ते पहिल्यांदा आपल्याला साईनमध्ये तर रिड्यूस्ड करायचं आहे किंवा टोटली कॉसमध्ये तर रिप्रेझेंट करायचं, म्हणजेच पूर्णपणे हे इक्वेशन साईनमध्ये तर पाहिजे किंवा कॉसमध्ये तर पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा आपण गिवन इक्वेशन्स लिहूयात या ठिकाणी. गिवन इक्वेशन इज हियर 2 cos square theta 2 cos square theta is equal to right here 3 sin theta. So we know that the value of cos square theta, by using identity put the value of cos square theta is 1 minus sin square theta. So we write here 2 in bracket cos square theta is, we write 1 minus sin square theta is equal to take 3 sin theta as it is, by using the identity sin square theta plus cos square theta is equal to 1. Okay, now take the product of this two term is given 2 minus 2 sin square theta is equal to 3 sin. Now first of all we rearrange this equation. आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला ax square plus bx plus c या फॉर्म मध्ये अरेंज करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल टर्म ट्रान्सफॉर्म टू दी left hand side. So we write here equation is 2 minus 2 sin square theta minus 3 sin theta is equal to 0. Now multiply by minus sign to all side. आणि नेहमी लक्षात ठेवा फर्स्ट टर्म आपण x स्क्वेअर मध्ये लिहितो. इथं जे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक ते इन टर्म्स ऑफ साइन मध्ये आहे, त्यामुळे साइन स्क्वेअरची टर्म आपल्याला पहिली लिहायची आहे आणि फर्स्ट टर्म आपण इक्वेशनची नेहमी आपण काय करतो तर पॉझिटिव्ह लिहितो. पॉझिटिव्ह लिहिल्यामुळे आपल्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी इझी जाईल. सो वी राईट मल्टिप्लाय बाय ऑल टर्म बाय मायनस साइन, वी गेट हियर 2 sin square theta plus 3 sin theta minus 2 is equal to 0. And we know that it is a quadratic equation. To solve this equation by factorization, product of this term get here -4. -4 चे असे आपल्याला फॅक्टर काढायचे आहे की प्रोडक्ट ऑफ टू टर्म -4 येईल आणि सम ही दोन टर्मची काय आली पाहिजे तर सम ऑफ टू टर्म्स या ठिकाणी आपल्याला काय मिळाली पाहिजे बघा तर 3 मिळाली पाहिजे. आता फॅक्टर जर काढले आपण तर या ठिकाणी फॅक्टर काय येतील बघा 4 1. We know that product of these two terms get 4, but आपल्याला -4 पाहिजे, पण सम काय आली पाहिजे +3. त्यामुळे या ठिकाणी मायनस साइन हे कशाला द्यावं लागेल -1 ला मायनस साइन डिटरमाइन करावं लागेल, कारण की या दोघांची सम ही तुमची काय आली पाहिजे +3 येते. प्रोडक्ट जर घेतला तर तो काय येतोय -4 येतो. नाउ वी राइट दिस इक्वेशन 2 sin square theta स्प्लिट दिस टर्म, ही जी मिडल टर्म आहे ती स्प्लिट अप केली आपण. स्प्लिट केल्यानंतर मिळेल 4 sin theta minus sin theta minus 2 is equal to 0. Now taking common factor of first two term मधून जर कॉमन फॅक्टर घेतला तर तो आहे 2 sin theta. इन ब्रॅकेट वी राइट sin theta minus 2. बघा 2 sin theta कॉमन घेतला, sin theta राइट ॲज इट इज. या ठिकाणी 2 sin theta कॉमन घेतला म्हणजे 2 राहील. -1 कॉमन घेतला, इन ब्रॅकेट वी राइट sin theta plus 2 is equal to get 0. Now again taking common factor of this two. There are two terms. This is the first term and this is the second term. Taking common factor is there in bracket sin theta plus 2. हा common factor बाहेर घेतला. In bracket मध्ये मिळेल आपल्याला 2 sin theta minus 1 is equal to 0. And in that case product of two term get 0. दोन टर्मचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे तर फर्स्ट टर्म तुमची 0 असू शकते. फर्स्ट टर्म इज देअर sin theta plus 2 is equal to 0 किंवा सेकंड टर्म ब्रॅकेट 0 असू शकतो. 2 sin theta minus 1 is equal to 0. Okay, now simplify this. We get the value of sin theta is -2, or here we get the value of sin theta is
+1 -1 आहे, राईटला ट्रान्सफर केला की +1 होईल. हा 2 मल्टिपल आहे, राईटला गेल्यानंतर डिवाइड झाला म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू काय मिळते तुमची हाफ. बट लक्षात ठेवा ज्या पॉसिबल व्हॅल्यू आहेत साइन थिटाच्या, म्हणजे साइन थिटा आपल्याला ज्या व्हॅल्यू देतो त्या व्हॅल्यू नेहमी -1 आणि 1च्या 1 आणि त्याच्यामध्येच बिलॉंग करतात. बट हे जर 2 व्हॅल्यू आपण ऑब्झर्व केल्या तर याच्यामध्ये हाफ व्हॅल्यू या इंटरवलमध्ये लाईव्ह होते. बट -2 is not belongs to the interval -1 to 1. So this is not possible. So we write here, but sin theta is always lie between -1 to 1. Therefore, value of sin theta is not equal to -2. Therefore, we get the value of sin theta is get half. But in this example, we have to find the theta. हा जो थीटा आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. दिस थीटा इज acute angle. So we know that acute angle is always lie between 0 to 90. acute angle ची ही रेंज आहे. आता acute angle आपल्याला फाइंड करायचा आहे. याच्यासाठी ट्रिग्नोमेट्रीचा टेबल जो आपण शो केलेला आहे तो आपल्याला माहित पाहिजे. साइन ऑफ थीटा इज इक्वल टू हाफ, म्हणजेच माहित आहे आपल्याला साइन ऑफ 30 डिग्री हा जो अँगल आहे तो अँगल आपल्याला हाफ व्हॅल्यू देतो. म्हणजे थीटा जर इथं आपण 30 डिग्रीने बदलला तर साइन 30ची व्हॅल्यूच काय येते तर हाफ येते. मीन्स वी राईट हिअर साइन थीटा इज इक्वल टू हाफ व्हॅल्यू. वी राईट साइन 30 हा काय येतो तुमचा हाफ येतो. म्हणजे हाफ व्हॅल्यू आपण साइनमध्ये एक्सप्रेस केली. आणि बाय इक्वॅलिटी जर आपण अप्लाय केली साइन थीटा बरोबर जर साइन 30 असेल तर वी गेट द व्हॅल्यू ऑफ थीटा इज 30 degree. Okay, we know that since right theta is acute. Okay, and this is the value of theta. So first of all, take a screenshot of example number 7. Now let's see the question number 8 is here. Find the acute angle theta such that 5 tan square theta plus 3 is equal to 9 sec theta. एक्झाम्पल नंबर 8 इज अ सिमिलर टाइप ऑफ अ क्वेश्चन नंबर 7 आहे. हे क्वेश्चन नंबर जो 8 आहे तो तुम्ही स्वतः सॉल्व करा. ओके, अँड देन फाइंड आउट द acute angle theta. नाउ लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल इज देअर. एक्झाम्पल नंबर 9. फाइंड sin theta such that 3 cos theta plus 4 sin theta is equal to 4. आता या ठिकाणी आपल्याला sin theta फाइंड आउट करायचा आहे. आता जी गिवन कंडिशन आहे ती जर आपण बघितली तर आत्तापर्यंत जी एक्झाम्पल सॉल्व केली होती त्याच्यामध्ये कंडिशन ही कम्प्लिटली एका ट्रिग्नोमेट्रीमध्ये दिली होती. पण या ठिकाणी या कंडिशनमध्ये तुमचे 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन्व्हॉल्व आहेत, साइन थीटा आणि कॉस थीटा. आता ॲक्च्युली जर हे कन्व्हर्जन म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते एकतरी आपल्याला पहिल्यांदा कम्प्लिटली साईनमध्ये किंवा कॉसमध्ये आणायचं आहे. पण लक्षात ठेवा आपल्याला साइनची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे हे इक्वेशन आपल्याला पहिल्यांदा कम्प्लिटली साइनमध्ये एक्सप्रेस्ड करावं लागेल. बट आता हे एक्सप्रेशन करण्यासाठी किंवा एक्सप्रेस्ड करण्यासाठी साइन आताचं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर याच्यामध्ये स्क्वेअर होतं आणि स्क्वेअर असल्यामुळे आपण डायरेक्टली आयडेंटिटी यूज केली आणि या आयडेंटिटीच्या यूजनी हे इक्वेशन कम्प्लिटली तुमचं साइनमध्ये काय झालेलं आहे एक्सप्रेस्ड झालेलं आहे. आता पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर करावा लागेल तरच हे इक्वेशन कम्प्लिटली साइनमध्ये किंवा कॉसमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला हवं आहे त्याच्यामध्ये काय करता येईल कन्वर्ट करता येईल. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राईट दी गिवन कंडिशन. या ठिकाणी जी गिवन कंडिशन आहे ती आहे 3 cos theta plus 4 sin theta is equal to 4. आता स्क्वेअर असल्याशिवाय आपण हे इक्वेशन साइनमध्ये कम्प्लिटली किंवा कॉसमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. आता त्यासाठी आपल्याला याचा काय करावं लागेल स्क्वेअर. तर या ठिकाणी तुम्ही जर डायरेक्टली स्क्वेअर केलं तर या ठिकाणी a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि याच्यामध्ये साइन आणि कॉस इन्व्हॉल्व असल्यामुळे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळे आपण काय करणार आहे ही जी टर्म आहे 4 sin थीटा ती या साईडला ट्रान्सफर करतो, राईटला ट्रान्सफर करतो. का तर इथंही 4 स्केलर आहे आणि इथंही 4 स्केलर आहे. त्याच्यामधून आपल्याला या 2 टर्ममधून 4 हा स्केलर काय करता येते कॉमन घेता येते. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राईट हिअर 3 cos थीटा
is equal to 4 minus 4 sin theta. Then after 3 sin theta cos theta is equal to, we write taking common factor is there 4, in bracket we write 1 minus sin theta. आता पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिण्यासाठी हे जे काही इक्वेशन मिळालेलं आहे याचा स्क्वेअर करावा लागेल. सो ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स, we get square of this term is, we write here square of this term is 3 cos theta bracket square is equal to, in bracket we write 4 in bracket 1 minus sin theta bracket square. Okay, so we know that the rule of a square चे जे रूल आहेत त्याच्यानुसार AB bracket square म्हणजेच काय लिहितो आपण a square into b square. Similarly we write here 3 square is 9 into cos square theta is equal to 4 square is 16 into square of this bracket is 1 minus sin theta bracket square. Now expand this bracket, 16 take as it is. Expansion of this bracket is first term square get 1. Always here we write the middle sign is there minus 2 times first term into second term. 2 times first term is 1, second term is sin theta. Always take a positive sign and write this second term square is 8 sin square theta. Okay, so here we write 9 cos square theta. Now take a multiplication of this term. 16 ones are 16 minus 16 twos are 32. 2 into 1 get 2. 2 into 16 get 32 sin theta plus 16 sin square theta. Okay, here we write 9 cos square theta. Okay, now first of all we take the all term to the left hand side. या सगळ्या टर्म काय करूयात आपण लेफ्टला ट्रान्सफर करूयात. बट या टर्म लेफ्टला ट्रान्सफर करण्याआधी बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 9 मध्ये साइन थीटा फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते कम्प्लीटली साइन मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. सो इन दॅट केस वी हॅव टू यूज द आयडेंटिटी. आपल्याला आयडेंटिटीवरून कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू साइन स्क्वेअर मध्ये पुट करायची आहे. बाय युजिंग आयडेंटिटी वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर नेहमी 1 असतो. त्यामुळे कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय घेतो 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू राइट 16 minus 32 sin theta plus 16 sin square theta. Okay, now simplify this. Product of these two terms get 9 minus 9 sin square theta is equal to 16 minus 32 sin theta plus 16 sin square theta. आता सगळ्याच्या टर्म्स आहेत त्या काय करूयात आपण लेफ्टला ट्रान्सफर करू. या ठिकाणी आहे 16 sin square theta, हा मायनस आहे तो लेफ्ट राईटला आल्यानंतर काय होईल प्लस. मीन्स वी राईट हिअर राईटच्या ज्या टर्म आहेत त्या ॲज इट इज घेऊयात आपण. 16 minus 32 sin theta plus 16 sin square theta. या दोन टर्म या साइडला जर ट्रान्सफर केलं तर पॉझिटिव्ह टर्म निगेटिव्ह होईल. हिअर वी राईट -9, निगेटिव्ह टर्म पॉझिटिव्ह होईल. हिअर वी राईट प्लस 9 sin square theta is equal to 0. Now take a sum of all sin square term. Here is the 16 sin square, here is the 9 sin square. Sum of these two term get 25 sin square theta. Okay, now write the term of sin theta. Only one term of sin theta is there, minus 32 sin theta. And take a sum of these two terms, constant term. There are two constant terms, 16 and minus 9. And difference between 16 and minus 9 get 7. So we write the difference is there plus, 16 minus 9 get 7. Okay, is equal to right here 0. Now we know that it is a quadratic equation. We have to solve this equation by using factorization method for finding the value of sin theta. Okay, so here
take a product of these two term means 25 7 चा 175. आता 175 चे असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्या फॅक्टरचा प्रोडक्ट 175 ला पाहिजे आणि सम काय आलं पाहिजे -34. सो वी टेक द फॅक्टर -25 -7. हेच दोन फॅक्टर मिळतात. यांचा जर सम घेतली आपण तर ती येते -32 आणि प्रोडक्ट जर घेतला तर तो येतो 175. सो वी राईट हिअर ही जी टर्म आहे मिडल टर्म ती आपल्याला स्प्लिट अप करायची आहे. -32 हा स्प्लिट करून तुम्हाला लिहायचा आहे -25 आणि -7. सो वी राईट हिअर 25 sin square theta -25 sin theta -7 sin theta. हा पार्ट आपण या ठिकाणी रिमूव्ह करूया. +7 take as it is. +7 is equal to 0. Now taking common factor of first term is there. 25 sin theta हा common factor आहे. ओके, in bracket we write. ब्रॅकेट मध्ये जर घेतलं तर काय येईल बघा, sin theta -1. 25 sin theta पण कॉमन घेतलं त्यामुळे या ठिकाणी sin theta राहतोय, या ठिकाणी 1 राहतोय. -7 टेकिंग कॉमन, -7 जर कॉमन घेतला तर in bracket we write sin theta -1 is equal to 0. Now we get there are two terms. ज्याच्या दोन टर्म आले त्याच्यामध्ये पुन्हा हा जो ब्रॅकेट आहे this bracket is also common. So take common factor is there sin theta -1. Another bracket we write 25 sin theta -7 is equal to 0. Product of these two terms get 0. So we write here first bracket is 0. Either first bracket is 0, sin theta -1 is equal to 0. Otherwise second bracket is also equal to 0. 25 sin theta -7 is equal to 0. Now simplify these two equation and we then after find out the value of sin theta. Using this equation we get the value of sin theta is 1, or using this relation we get the value of sin theta is -7 आहे, राईटला गेल्यानंतर +7 झाला. 25 मल्टिपल आहे लेफ्टला, राईटला गेल्यानंतर डिवाइड झाला म्हणजे sin थीटाची व्हॅल्यू आपल्याला काय झाली 7/25. and see all these two values. या दोन जर व्हॅल्यू आपण बघितल्या तर या दोन व्हॅल्यू परमिसिबल म्हणजेच पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. कारण की या ज्या दोन्ही व्हॅल्यू आहेत या दोन्ही व्हॅल्यू तुमच्या -1 to 1 या इंटरवलमध्ये काय होतात, लाय होतात. मीन्स वी गेट दी व्हॅल्यू ऑफ sin theta is 1 or value of sin theta is 7/25. Okay, today's we will stop here.